काय झालं? ये इकडे. काय झालं? आमच्या सुनमाईनी तुला शोधण्यासाठी 1 लाखाचं इनाम ठेवलं होतं. तू स्वतःहूनच आलास आणि तुला काहीतरी तर द्यायलाच पाहिजे, म्हणून आमच्यातर्फे हे 10 लाख रुपये. नाही मोठे सर, असं कसं? अरे तू आल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघ, सगळे चेहरे अत्यंत प्रसन्न आहेत. आणि मुख्य म्हणजे आमची परिराणी खुश झाली, त्याच्यासाठी हे गिफ्ट. जाहिरात दिली मी आणि ह्याला देणार आहेत एवढे पैसे. नशीब घेऊन आलंय. तुमचं प्रेम समजू शकतोय मी, भावनाही समजू शकतोय, पण खरं तर मी असं न सांगता गेलो तर तुम्ही मला शिक्षा दिली पाहिजे. तर त्याऐवजी नाही, राग आलाच होता आम्हाला सगळ्यांना राग आला होता. एक तर तू न सांगता गेलास, गायब झालास, आणि मोबाईल का बंद होता तुझा? सर, फोन चालू ठेवला असता तर परी बेबीने मला फोन केला असता आणि मग मला तिच्याशी बोलणं जड गेलं असतं, म्हणून फोन बंद ठेवला होता सर. सॉरी. एनिवेज, आता आलायस ना, वी आर रिलीव्ड. आणि पुन्हा जर का असं गायब झालंस ना, तर माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात ठेव. आणि काही प्रॉब्लेम असेल ना तर बोलायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही आहोत इथे. घे पैसे, घेते. नाही सर, तुमच्यासारखी अशी देव माणसं पाठीशी असताना पैशांची काय गरज ना. अरे तुझ्या हक्काचे पैसे आहेत ते, ठेव तुझ्याकडे. हो ना सिम्मी? हे माझे हक्काचे पैसे नाही आहेत ना, माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. हे नशिबाने समोर ठेवलेले पैसे. आणि मी इथे परी बेबीसाठी आलोय, त्याचा सौदा नाही होऊ शकत. मी नोकर म्हणून जरी चुकलो असलो तरी माणूस म्हणून अजून चुकलेलो नाहीये सर. माफ करा, मी नाही घेऊ शकत ते पैसे. 50 रुपयांसाठी मारहाण करणारा हा माणूस इतका कसा बदलू शकतो? पैसे नकोय त्याला? परीचे ड्रायव्हर काका कसे आहात? ठीक आहे मॅम, ठीक आहे. गुड. तुम्ही ठीक तो परी ठीक, परी ठीक ते घर ठीक. सध्या असंच चाललंय ना सगळीकडे. पण काय करेक्ट एंट्री घेतली तुम्ही. परफेक्ट क्षण होता माहिती तुम्हाला. तुम्ही आलात आणि या घराचं चित्रच बदललं. घरातल्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत झालात ना तुम्ही, परीचे ड्रायव्हर काका. थँक्यू मॅम. येस, तुम्ही मला थँक्यू म्हटलंच पाहिजे. तुमचं या घरातलं जे इम्प्रेशन बदललंय ना, ते माझ्यामुळेच बदललंय ना, परीचे ड्रायव्हर काका. ही बाई हुशार आहे, त्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवायचा, हा फुगणारा फुगा मी कधीही फोडू शकते. हा, परीचे ड्रायव्हर काका. मॅम, मी आता परीचा ड्रायव्हर नाहीये. मला यश सरांनी त्यांच्या गाडीवर घेतलंय ना ड्रायव्हर म्हणून. व्हॉट? आता परी बेबीला मी शाळेत सोडायला नाही जात ना, त्यामुळे तुम्ही मला अविनाश म्हणू शकता किंवा यशचा ड्रायव्हर असं म्हणू शकता. फक्त परीचे ड्रायव्हर काका असं नका म्हणू. एक मिनिट, म्हणजे आता परीला नेण करण्याचं काम तू करणार नाहीयेस? हा डिसिजन यशचा आहे बहुतेक.
म्हणजे नक्कीच यशच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी किंतु निर्माण झाला असणार. तुला आहे ना काहीही करून यशच्या मनातला तो संशय मिटवायला हवे. कळतंय का तुला? लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? काहीही कर पण यशला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडायची नाही. हो मॅम. आणि एक गोष्ट, ते काय सांगितलंस तू इकडच्यांना? काय झालं तुला? ते काय टीबी का कॅन्सर? कॅन्सर. कॅन्सर झालं. बस हे नाटक माझ्यासमोर नकोय, इतरांसमोर करायचंय अधून मधून. हो. लक्षात ठेव. बस. मॅम यश सर येतील, मी जाऊ का तिथे? निघ. थँक्यू, येतो मॅम. हा सर. गाडी बरोबर 10 मिनिटांनी ज्वेलरी शॉपच्या समोर आण. ओके, इथलं शॉपिंग होईल आता. हो सर, लगेच आलो. हॅलो. हा, कुठे आहेस तू? हा, महत्वाचं आहे, ऐक. सर हे सगळे लेटेस्ट डिझाईन आहेत. सगळे चांगले आहेत. समीर, काय वाटतंय? मस्त आहेत, सगळे छान आहेत. हे जरा त्यातल्या त्यात असं जरा मस्त वाटतं, म्हणजे असं छान उठून दिसेल. पण तो थोडासा जास्त नाही वाटत आहे, म्हणजे थोडं लाऊड, थोडं एक्स्ट्रा. एक्सक्यूज मी मॅम, थोडी हेल्प हवी होती तुमची. बोला ना. मला सांगा ताई, तुम्हाला जर का एखादा नेकलेस घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्याल? नाही सर, मी एवढं महाग नाही घेऊ शकते. हो म्हणजे आय नो, पण तरी तुम्हाला जर का ह्याच्यातला एखादा नेकलेस घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्याल? सर मी हा घेतला असता. छान आहे. हा समीर, छान आहे, पण हे बाकीचे जरा अजून छान आहेत. हा थोडा साधा वाटतो ना. तुम्ही याला पॅक करा प्लीज. साधा आहे. हो समीर, हा साधा आहे, मला माहिती आहे, पण नेहा सुद्धा चौधरी होण्याआधी कामत होती. लग्न करून ती मोठ्या घरात आली आहे, पण अजूनही तिचा स्वभाव साधाच आहे आणि तिला गोष्टी साध्याच आवडतात. तुम्ही याला पॅक करा प्लीज. तुमच्याकडे एखादा ट्रायल नेकलेस आहे का हो? ट्रायल बेसिस म्हणजे सर? ट्रायल नेकलेस म्हणजे जसं ट्रायल लव्ह कसं असतं. अविनाश. येस सर. तू जायच्या आधी परीक्षेत काय बोललास? हा, मी विचारलं, तू जायच्या आधी परीक्षेत काय बोललास? सर हेच सांगितलं होतं तिला की मला एक मोठ्या पगाराची नोकरी मिळते, माझ्या बायकोसाठी आणि पोरीसाठी पैसे लागणार आहेत, त्यामुळे मी तिकडे जातोय, हेच कारण दिलं होतं सर. जर का पगार वाढवून हवा होता मला आधीच सांगायचं ना. मी तुला बोललो होतो, तुला दुसरी नोकरी दिली होती. सर ते परी बेबीला सांगण्यासाठी म्हणून कारण दिलं. हो, पण तरी सुद्धा तू न सांगताच गेलास, हो ना? मध्येच हा विषय का काढला याने? तर ते घे, पाणी पिऊन घे. नाही सर, ओके ओके. गाडी लाव बाजूला आणि पाणी पिऊन घे. समीर पाणी देतात. हो, हे घे, पाणी घे. सांभाळून, सावकाश. सांभाळून गाडी थांबवून पाणी पिऊन घे हवं तर.
अविनाश ड्रायव्हरला सॉरी सर. अरे काय झालंय काय नेमकं? काय नाही आजोबा, आम्ही आता ऑफिसला जात असताना एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. अरे म्हणजे असं फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही, पण आम्ही बाहेर उतरून बघत असेपर्यंत मागून कोणीतरी येऊन बॅग चोरायचा प्रयत्न केला गाडीतून. हा अविनाश त्याच्या मागे पळाला, मग त्यांची थोडी मारामारी झाली. मग मी आणि समीर पोहोचलो तोपर्यंत मग ते सगळं निसटलं, पण त्याला बराच मार लागला. आणि म्हणून मी त्याला सांगतोय की जाऊन थोडा वेळ आता आराम कर. तर म्हणतो की नाही सर, मी तुम्हाला ऑफिसला सोडतो. नको सर, मी तुम्हाला सोडू शकतो सर, मी बरा आहे. मला हे याचं काही नवीन नाटक तर नसेल ना? अचानक ऍक्सिडेंट कसा काय झाला? मोठे सर, मला आहे ना चक्कर आल्या. हा म्हणजे ड्राईव्ह करताना त्याला ठसका लागला, खोकला आला, थोडी चक्कर आली. म्हणूनच मी त्याला सांगतोय की आराम कर. इनफॅक्ट मला असं वाटतं आजोबा की यांनी आता ड्रायव्हिंग करूच नये, ते रिस्की आहे. तर सर असं नका करू सर, नोकरीवरून नका काढू सर मला, प्लीज सर. म्हणजे याने आता जायचंय का इथून? नाही, मी तसं म्हणत नाहीये काकू. मी म्हणतोय की यांनी ड्रायव्हिंग करू नये, ते रिस्की आहे. पण ह्याला आपण दुसरं काहीतरी काम देऊच शकतो ना. म्हणजे यांनी पॅलेसमध्ये स्टाफ म्हणून काम करावं काय? अरे यश, पण गुड आयडिया. हो, मलाही पटतंय. मला पटतंय सर पण मी यशच्या कुठल्याही डिसिजन मध्ये बोलत नाही. तुला ओके असेल तर तू हो सर, तुम्ही जे काम द्याल ते करायला तयार आहे मी. ऐक अरे हे घ्या. म्हणून तू जा बाबा, आता जाऊन तू आधी आराम कर. तुला उद्यापासून काय करायचंय ते सुजित समजवेल. ओके हो हो चालेल. जा तू. ना काय? तुझ्या चेहऱ्याच्या ग्लो पुढे त्याची चमक काहीच नाहीये. कळलं का? नेकलेस आत्ता थोडी व्हॅल्यू आली आहे, अदरवाइज युअर पॉइंटलेस. कसं वाटलं? नवऱ्याने इतक्या प्रेमाने दिले म्हटल्यावर नाही आवडणार का? आय फील सो लकी तू माझ्या सोबत आहे. खरं सांगू तर मला फक्त तू हवायस, आणखीन काही. मग घेऊन जाऊ परत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ते थालीपीठ खाऊन घे, नाही तर थंड होईल. शुअर. नाही नाही, मला नको. मी नाही खाऊ शकत. का? माझा उपवास आहे. ओ म्हणजे तू भरवू शकतो, पण आज संध्याकाळी उपवास सोडतो. ओ अच्छा. ऐक ना, आज मी दिवसभर काही खाणार नाहीये आणि उपवास तुझ्या हातूनच सोडणार आहे. त्यामुळे आज जरा लवकर ये घरी. आज लवकर? आज ऍक्च्युली नेहा खूप बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत. आज लुक्स डिफिकल्ट, पण मी येईन. ओके, मी सगळ्या मीटिंग्स वेळेत संपवीन आणि मी वेळेत येईन. नक्की? प्रॉमिस. मला ना वहिनी सगळ्यात बेस्ट दिसायचंय. म्हणजे आधी तर मी ठरवलेलं की मी रेडीमेडच नवारी नेसणार. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे जर आपण साधी नवारी घेतली आणि त्याच्या अशा मिऱ्या वगैरे केल्या तर. त्याच्या मिऱ्या जास्त छान येतील ना. आणि ना मी असं मग त्याचं काष्ट वगैरे पण करणार. आणि ना मेन म्हणजे समीर सरांनी मला पाहिल्याबरोबर त्यांना क्लॅरिटीच मिळाली पाहिजे, एकदम प्रेमातच पडले पाहिजे. ऐक ना माझं जरा. ते मिऱ्या नाहीयेत, मिऱ्या आहेत त्या. आणि आपण या खोलीत येऊन इथे कॉन्फरन्स रूम मध्ये मी तुला तू शिकवू का हे अशा निऱ्या कशा घालायच्या आणि मग ते असं कसं काय. मला तुझं तेच ते ना, ते निऱ्या हे बघा मला सांगा, हे असं करायचं का? अगं
आपण बाहेर जाऊया, आपण बाहेर जाऊन बोलू. तुम्ही असं काय करताय वहिनी? अगं तुला कळत नाहीये तिकडे शेफ आली. अहो काय चाललंय तुमच्या कॉन्फरन्स रूम मध्ये? आणि शेफ आली, एक मिनिट, मुळात त्या निर्या असतात, मिऱ्या नाही. मग मिऱ्या म्हणजे काय असतात? मिऱ्या ज्या तुम्ही माझ्या टकुऱ्यावरती वाटतात त्या मिऱ्या, ह्या निर्या. ते काही असू दे, तुम्ही इथे काय करताय? एक मिनिट, मी इथेच असतो, ही कॉन्फरन्स रूम आहे. तुम्ही इथे काय करता? ही काय नऊवार बदलायची जागा आहे का? आम्ही इथे, मी जरा ते नऊवारीचं करायला आलो होते ना. सर, आम्ही बाहेर जाऊन काम करतो. हा ऐका ना जरा, एक महत्वाची गोष्ट की मुळात हे ऑफिस आहे आणि इथे कामही केलं जातं. तर ह्या निर्या मिऱ्या नऊवारच्या वगैरे सगळ्या गडबडीमध्ये ऑफिसची घडी विस्कटू देऊ नका, चालेल ना? एक मिनिट, तुम्ही असं कसं बोलता सर? माझी नऊवारी जर काय नीट नेसली नाही ना मी, जर का त्याच्या निर्या बरोबर आल्या नाही तर लोक तुम्हालाच बोलतील. मी उगाच मुद्दाम नाही. काय बोलतीस तू? बोलतीस तू कसं बोलताय ऐका ना सर, आम्ही बाहेर जाऊन काम करतो. हा नाही, पण उगाच मला काय, तू चल ना. बघ ती फाईल तुला द्यायची होती ना मला, ती तू मला दे. ही कॉन्फरन्स रूम आहे का मंगल कार्यालयाची खोली? निर्या मिऱ्या नऊवार, माझा काष्टा फिटायची वेळ आली. वेगळंच टॅलेंट आहे बाबा. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. घागर घुमू दे रामा पावा बाजू दे. घागर घुमू दे रामा पावा बाजू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. लाटा बाई लाटा छंदनी लाटा, मामाने दिला मला सारंगी पेट्या. कृष्ण गुजरी हरे गुजरी, चिठ्ठीवरचा हार माझा गणपती, चिठ्ठीवरचा हार माझा गणपती, चिठ्ठीवरचा हार माझा गणपती, चिठ्ठीवरचा हार माझा गणपती, चिठ्ठीवरचा हार ऑफकोर्स द डील्स डन. आरटीएस कॉंग्रॅच्युलेशन्स. या नाही, मी समीरला सांगतो तो सगळ्या पुढच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घे. ओके, येस लवकर भेटू. ओके, थँक्यू, बाय. खूप दमलास ना? चल आता पुढची मीटिंग. अरे तू वेळा कसली नेक्स्ट मीटिंग यार समीर? किती मीटिंग लावून ठेवल्यास तू एका दिवसामध्ये? मला तू जेवायचाही वेळ देत नाहीयेस. हो, आज जरा महत्वाची कामं आहेत, पुढची मीटिंग आपल्याला करायला लागेल. अरे काम महत्वाचं म्हणून काय जीव घेशील का माझा? सगळ्या वर्षभराच्या मीटिंग एका दिवसात लावून टाकल्यास तू. वेडा आहेस का समीर? बॉस, आपण या विषयावरती नंतर बोलूया. आपली पुढची मीटिंग. आय एम सॉरी, पुढची मीटिंग कुठली करणार नाहीये मी. कोणाची आहे पुढची मीटिंग? पुढची मीटिंग आपली शहा अँड सन्स बरोबर आहे. एक मिनिट, शहा अँड सन्सची मीटिंग उद्या होणार होती, आज कशी झाली ती? हो, ती उद्या होणार होती, पण ती प्रीपोन झाली. प्रीपोन? कोणी केली प्रीपोन? नाही केली असं नाही, पण मला वाटलं की ती प्रीपोन. ओ, मला न विचारता तुला वाटलं म्हणून तू प्रीपोन करून टाकली मीटिंग? नाही तसं नाही, पण मला वाटलं की. तुला वाटलं ना?
नो प्रॉब्लेम, ही मीटिंग तू अटेंड कर. नाही नाही बॉस, ती तुम्हाला अटेंड करायला लागेल. शहा अँड सन्सची इम्पॉर्टंट आहे मीटिंग, तुम्ही अटेंड करा प्लीज. समीर, मला खरं कारण सांग काय. कारण काय असणार आहे? कारण काहीच नाही, आपल्याला काही गोष्टी पूर्ण करायच्यात म्हणून मीटिंग लावलेली. मला खरं कारण सांग समीर, काय, नाहीतर मी एकही मीटिंग अटेंड करणार नाही जोपर्यंत मला खरं कारण काय ते कळत नाही. अरे काय कारणच नाही यार, काही नाही मीटिंग. समीर, ओके. अरे काय झालं माहितीये का, हे म्हणजे हे काम बिम तर सगळं म्हणजे आहेच आहे महत्वाचं, पण काय आज पॅलेस वरती नेहाची मंगळागौर आहे ना, आणि त्याला येणारे शेफाली. मग ते काय शेफाली समोर सगळ्यांना घरच्यांना फेस करणं म्हणजे ना मला जीव नकोसा होतो. बरं तू इथे साधा वागतो, तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळे माझी खूप शाळा घेता यार. मला ना टेन्शन येतं, म्हणून म्हणलं की आपलं मन आपण कामामध्ये गुंतवावं आणि मग इथेच काम करत बसावं. तू काय काम करतोयस? मी काम करतोय सकाळपासून, सगळ्या बॅक टू बॅक मीटिंग्स करतोय मी. आणि तू तुझा जीव जाईल म्हणून तू माझा जीव घेणार आहेस का? नाही, आणि प्रेम करतोस ना शेफालीवर, मग फेस कर ना सगळ्यांना, प्रॉब्लेम काय? अरे फेस करता करता तोंडाला फेस येतो यार. किती लोकांना मी हे किती वेळा पटवून देऊ की ट्रायल लव काय, ट्रायल लव काय, ट्रायल, किती उत्तर देऊ यार, मला कंटाळा येतो यार. डोंट वरी, आय अंडरस्टँड. मग मी एक सल्ला देऊ तुला? तोच दे मला, तोच अपेक्षित आहे. तू हे जे ट्रायल आहे ना, ते कन्फर्म करून टाक. अगो बाई, हा अजून इथेच का थांबलाय? मला वाटतं नेहाला थोडा वेळ आराम करू दे, मग बरं वाटेल. चालेल ना? तिला चक्कर आली आणि अगदी मिस्टर आले वेळेत. हो ना, मंगळागौरीचीच कृपा. तिचा उपवास सुटला नाही, तिच्या मिस्टरांच्या हातूनच उपवास सुटला. आयुष्यभर असंच घट्ट राहील या दोघांचं नातं. देवीची कृपा असते अशा जोडप्यांवर. काय शेफाली, तुझीही मंगळागौर करायची का? म्हणजे मग आठवडाभरातच लग्न उरकून टाकू. असं आहे होय, लव्ह मॅरेज आहे की काय हिचं? मी आजोबांना भेटून आले. लाजली वाटतं. हा, ठरलंय आहेत मिस्टर आहेत तिचे. बरं, जेवणाची तयारी करून ठेवलीये, तुम्ही या ना सगळ्याजणी. मॅम, अगं बाई, नेहा कुठे गेली? बरं वाटतंय का नेहाला? यश तिला खोलीत घेऊन गेलाय काकू. आणि त्याने आणलेलं शहाळ्याचं पाणी देखील प्यायलीये. हो ना. मिथिला, ऐक ना, त्या बायका गेल्यात ना, हा, त्यांचं जेवणाचं बघ जरा. ओके? हो हो, जा जा, नीट ये. काकू, तुम्ही भेटलात की नाही परीला? कशी वाटते तिची तब्येत आता? एकदम बरी आहे की नाही? हो हो, बरी आहे. ते तुम्हाला माहिती आहे ना, परीचे ड्रायव्हर काका, त्यांच्यामुळे आपल्या परीची तब्येत एकदम छान झाली. तुम्ही भेटलात की नाही त्यांना? हो, भेटली ना. ते आमच्या घरी तिला सोडायला आले होते ना, तेव्हा भेटले. हे कसं शक्य? अविनाशला यांनी बघितलं आणि तरी या काही बोलल्या नाहीत? ही चेटकीण गुलू गुलू बोलतीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते कधी ठेवलं मी फोन? नमस्कार करते ना आजोबा. अरे क्षणभर तुला ओळखलंच नाही मी. अरे काय गोड दिसतेस, नऊवारी साडी वगैरे. वा वा वा, थँक्यू. खरं म्हणजे मी तुझी वाटच पाहत होतो. अगं मला माहिती होतं तू इथे आली तर मला भेटल्याशिवाय जाणार नाहीस. हो ना, मी तुम्हाला भेटल्याशिवाय जाऊ शकते का? मस्त झालं खेळ. हो, खूप मजा आली आजोबा. पण आज तुम्ही का नाही आलात? अरे छे,
तुमच्या सगळ्यांच्या दंगामस्तीमध्ये माझ्या म्हाताऱ्याची लुडबुड कशाला हवी आहे? आई काय बोलता? मग ते जाऊ दे, मला आधी सांग तुमचं काय चाललंय, कधी करताय लग्न? मी तर आताही करायला तयार आहे. हा? नाही म्हणजे समीर सरांचा होकार मिळाला तर मी लग्न करायला तयार आहे. समीरचं अजून काहीही ठरलं नाही? अरे काय माणूस आहे हा. एक मिनिट. येस बोला जग्गो. अरे तू आहेस कुठे आता? मी जरा महत्वाच्या कामात आहे. हातातली कामं सगळी बाजूला ठेव आणि मला भेटायला ये ताबडतोब. अहो पण काय? हॅलो. तू परत का आलास? तू परत का आलास? नेहाच्या आयुष्यात परत का आलायस तू? का आलायस? तुला तिचं चांगलं जराही बघवत नाही का रे? आणि हे काय आहे? हे काय घेऊन फिरतोयस तू आणि तोड वर करून पॅलेस मध्ये काय फिरतोयस? नेहा ना मालकीण या पॅलेसची, तुला कधीही नोकरीवरनं काढू शकते, समजलं ना? त्याआधी तू इथनं जा. तू इथनं ताबडतोब निघून जा. का? कारण तू नेहाच्या आयुष्याला लागलेली कीड आहेस, कीड पनवतीयस तू, समजलं? आणि तू खूप त्रास दिलायस तिला, कळलं? अहो ते आता सगळं जुनं झालं हो. मी बदललोय आता. मी नेहाला त्रास द्यायला आलेलो नाहीये, खरंच सांगतोय. नेहा आता सुखात आहे ना, ती सुखातच राहावी असं वाटतं मला खरंच. तुला? हो. असं तुला वाटतं? अहो खरंच मी बदललोय, खरंच बदललोय. हवं तर तुम्ही नेहाला विचारा, तिला विचारा ना, मी इथे आल्यापासून तिला त्रास दिलाय का? विचारा. नशील दिला पण याच्या पुढे तू तिला त्रास देणार नाही याची गॅरंटी काय? अरे दुष्ट माणूस आहेस तू, दुष्ट. तू तिला खूप त्रास दिलायस, तिच्या आयुष्याची वाट लावलीस तू याआधी, आणि आताही तू तिची वाट लावायलाच आलेला असणार आहेस. तू तिला किती त्रास दिलायस ना ते या डोळ्यांनी बघितलंय मी, कळलं ना अविनाश? तू बदलणाऱ्यातला माणूस नाही आहेस. नाही हो वहिनी. मला वहिनी म्हणायचं नाही, मला अजिबात वहिनी म्हणायचं नाही. या पॅलेसची जी मालकीण आहे ना, त्या नेहाची वहिनी आहे, समजलं? मॅडम म्हणायचं मला, मॅडम. बरं मॅडम. अहो मॅडम, मी परीची शपथ घेऊन सांगतो, मला नेहाला त्रास द्यायचा नाहीये, खरंच सांगतो. तुला मी तिला त्रास देऊच देणार नाही. त्याआधी ना मी तुला इथनं आउट करेन, समजलं ना? आणि कोणाला काही कळायच्या आधी तू इथनं निघून जा इथनं. नाहीतर मी तुला बघून घेईन. काय बघून घेणार गे तू? तुला कोणी काळं कुत्र विचारतं का? मला इथून घालवायची काही नेहाची काही काळजी नाही तुला, स्वतःसाठी चाललंय हे सगळं तुझं. मी इथून निघालो की तुझा पैशांचा मार्ग पूर्ण मोकळा ना. चंटबाई, काय बघतोस माझ्याकडे? काय बघतोस काय? वहिनी सॉरी मॅडम. हे बघा, तुम्हाला हे जे काय सांगायचंय ना, हवं तर यश सरांकडे जाऊन सांगा. चला, तिकडे जे काय ते खरं खरं बोला. नाही का नेहा? कारण काकू, अविनाशची अडचण म्हणजे काकू, खरं तर त्यांनी जे काय केलंय त्यानंतर मी त्याला कधीच माफ करायला नको होतं. पण काकू, त्याला कामाची गरज आहे. त्याला कॅन्सर झालं. त्याच्याकडे किती दिवस उरले त्यालाही माहिती नाही, आणि म्हणून त्याचं म्हणणं आहे की आता जितके दिवस आहे त्याला परीसोबत राहायचं. म्हणून तू त्याला इथे राहू दिलंस? तुला सांगते मी, मला माहिती नव्हतं अविनाश ड्रायव्हर आहे परीचा. आणि ज्या दिवशी मला कळलं की तो परीचा ड्रायव्हर आहे, त्याच दिवशी मला हे पण कळलं की त्याला कॅन्सर झालाय. अगं थांब. त्या घाईने कुठे चालली आहेस? जरा नीट विचार करायला हवा. खूप मोठी गोष्ट आहे ही नेहा. अगं तुझा भूतकाळ माहीत असणं गोष्ट वेगळी, आणि तो भूतकाळ समोर आल्यानंतर तू स्वीकारणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यात अविनाशचं हे आजारपण म्हणजे त्याच्या बाबतीत वाईटच झालंय, पण
त्यामुळे काय झालंय माहितीये का नेहा, त्याचा आजारपण आणि परीला लागलेला त्याचा लळा ह्या त्याच्या दोन जमेच्या बाजू झाल्यात ग. मग अजून किती दिवस खोटं बोलू, किती दिवस लपू? नाही, तू यशपासनं लपव असं म्हणत नाहीये मी तुला, पण नीट विचार करून काय ते ठरव. तुझी अशी खात्री आहे का की यशला हे समजल्यानंतर तो काही बोलणार नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारेल किंवा त्याला मनस्ताप होणार नाही असं वाटतंय का तुला? विसरू नकोस पोरी, तो यशवर्धन चौधरी असला, परीचा फ्रेंड असला तरी तो तुझा नवरा आहे. अरे किती छान आहे यार, 30 राख्या ती मला बांधणार म्हणजे काय बघ, ती वेगवेगळ्या आणि मस्त राख्यात. भारी वाटतं मला. मला सांग, ताईचं काही? ते जाऊ दे, तुला माहिती आहे राख्या स्पेशल काय? अरे ह्या त्या गरजू मुलांनी बनवल्या, हँडमेड. ती संस्था नाही का ज्यांना आपण डोनेशन देतो, तिथे मुलं शिकतात, काम करतात, त्यांनी स्वतःच्या हाताने या राख्या बनवल्यात. म्हणजे डिझाईन पण ते ठरवतात, रंग पण ते ठरवतात आणि इतक्या सुंदर राख्या आहेत ना. मी तुला एक दाखवतो. थांब एक मिनिट. आहे बघ, ही जी राखी आहे ना यातली, कुठे गेली ती? आहे बघ, ही राखी आहे ना, ही फ्लोरल आहे. काय सुगंध आहे यार. हे बघ, हा बघ, आहे ना. मस्त राख्या आहेत ना. वाव. मी काहीतरी विचारतोय तुला समीर. 30 वर्षानंतर मी राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. केवढा आनंद होतोय मला. माझ्या हातावरती 30 वर्षानंतर मी राखी बांधणार आहे यार. आणि लहान समीरसाठी वेगळ्या राख्या, मोठ्या समीरसाठी वेगळ्या राख्या, अशा सगळ्या मी आणल्या आहेत. हक्काची बहीण मिळणं म्हणजे काय मला आत्ता कळतंय यार. मला असं ना आनंद झालाय खूप. म्हणजे सॉरी, थोडा इमोशनल झालो मी. नेहा ताई माझ्या हातावरती राखी बांधणार. काय गोड शब्द यार ताई. म्हणजे आई शब्दातली मायाच या ताई शब्दात आहे, हो की नाही? तुला माहिती, आपण असं उलट म्हणतो की मी ताईचं रक्षण करणं, पण असं नाहीये. ताई आपलं रक्षण करते, ताई आपल्यासाठी धडपडते. म्हणजे भांडण वगैरे सगळं होतं, पण पुढे जर आपल्या विरुद्ध गेलं ना, तर ती उभी राहते आपल्या बाजूने. आणि त्याच्यामुळे तुम्ही आता जरा काळजी घ्या. जग्गू, तुम्ही पण माझ्याशी भांडताना मला त्रास देताना या घरात तुम्ही काळजी घ्या आता. कारण या घरात माझी आता हक्काची बहीण आहे, ती मला नाही एकटं पडू करणार. आजोबा, हा इथे आपल्या घरात आपल्यालाच धमकी देतोय. हा तोच भाऊ आहे ना नेहाचा, ज्याने लग्नामध्ये माझा कान पिळला होता. पिळून लाल केला होता माझा कान. आजोबा बेटा, आज अभी तेरी बारी आहे. नेहा मार्फत नाही तुझा खिसा रिकामा केला ना मी, नाव बदलून टाकेन बघ. बरोबर आहे यश, मी तुझ्या बाजूनी आहे. थँक्यू आजोबा. अरे माझ्या लाडक्या नातवाचा कान पिळून लाल करतो म्हणजे काय? अहो मी काही लाल वगैरे नव्हता केला. परिस्थितीची जाणीव पण झाली आहे काकू. मला देवाने शिक्षा दिली हो काकू. कॅन्सर झालाय हो मला. फार दिवस नाही आहेत माझ्याकडे. दिवस जसे सारखे नसतात तशी माणसंही बदलतात हो काकू. एक विनंती आहे, प्लीज. आमचं नातं म्हणजे संपलेलं नातं हे यश सरांना सांगू नका प्लीज. हात जोडून विनंती करतो. ती सुखात आहे ना, सुखात राहू दे तिला. कोणाला काही सांगू नका. मी मेलो असं समजा, मी मेलो असं समजा, पण यश सरांना आमच्याबद्दल काही सांगू नका. नाहीतर ते मला तिकडून हाकलून देतील हो काकू. मला माझ्या मुलीला परीला भेटता येणार नाही. तुला तिला भेटायची गरज नाहीये. हो काकू, असं कसं बोलतात? माझी पोरगी आहे ती.
माझं रक्ताचं नातं आहे हो तिच्याशी. मी नाही राहू शकत आणि ह्या आजारपणात शेवटच्या दिवसात मला तिच्याबरोबर राहायचंय काकू. खरंच मी विनंती करतो काकू मी विनंती करतो काकू प्लीज. ठीक आहे, नाही सांगणार. नक्की हो काकू. येऊ. हो. नीच माणूस आहे हा. याला दरवाजात उभा नाही करायचा परत. हो 30 राख्यांची तयारी झालेली आहे यशवर्धन. यश दादा, हा बेटा, तू माझी लाईट वाली राखी आणली आहेस ना? तू मला सांगितलं आणि मी ते आणलं नाही असं आजपर्यंत झालंय का? हे लाईट काय सिक्रेट झालं का तुमचं सांगून? तुझ्या डोक्यात अजूनही आहेच ते. अरे अरे कसलं सिक्रेट? आजोबा भावा बहिणीचं काहीतरी सिक्रेट चाललंय, मला सांगतच नाहीयेत. काय बाबा? किती वेळ लागतो ना तुम्हाला तयार व्हायला? हे बघा, यश पप्पा सगळे आपल्या आधी तयार होऊन आले. गप्पा सुरू आहेत त्यांच्या. मिस करतो ना मग आपण सगळी फन. अरे काय रे, काय सिक्रेट कसलं सांग ना. सांग ना, आम्हाला पण कळू दे ना काय सिक्रेट आहे फायनली भावा बहिणीमध्ये. कसलं सिक्रेट? काका, नेहाला समीरशी काहीतरी सिक्रेट बोलायचंय. ते काय आहे ते आम्हाला कोणालाच अजून कळलेलं नाही. आम्ही तेच विचारतो. हो का? अरे मग सांग ना. म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. समीर, अरे आम्हालाही सांग ना, काय सिक्रेट? काय तुम्ही असं करताय? सगळे मला सिक्रेट काय सिक्रेट काय सिक्रेट काय असं विचारताय. ज्या अर्थी ते काकू सिक्रेट आहे त्या अर्थी ते सगळ्यांपासून लपवण्यासारखं असेल ना, म्हणून तर ते सिक्रेट आहे. करेक्ट आहे. मग या पण ऍक्च्युली तुला सांगितलंय का रे सिक्रेट? का तुलाही नाहीच सांगितलंय अजून? नाही. अरे हा तुझा जिज्जाजी म्हणजे मोडी आहे भयंकर. मोडी एक नंबरचा खतरूड माणूस आहे. एक नंबरचा खतरूड आमचा जिज्जाजी. कधी आम्ही जरा बोलायला असं एकत्र आलो ना की लगेच तिथे कडमडतो. बोलू सुद्धा देत नाही. सतत मागे 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 करतो बायकोच्या. तू एक काम कर रे, त्याला ना कान पकडून उठाबशा काढायला लाव. अरे बहिणीला छळतो म्हणजे काय? अजून बिचारे जिज्जाजी. काका उतरला. अरे सोने, तू काय तिकडे जाऊन बसला? आजोबा कधी राखी बांधणारी पिकूची? अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं रे. नाही काय झालं तुला सांगतो सुनबाई. इतके वर्ष तू एकटाच होता ना, राखी बांधणार कोणी नव्हतं. पण या वर्षी आमच्या पिकुचूला गोड गोड अशी बहीण मिळाली, ती त्याला राखी बांधणार आहे. आणि म्हणूनच तू आता नेहा खुश दिसते. तिचा दादा नाही आला पण तिचं रक्षाबंधन रिकामं नाही गेलं. एक मिनिट, हे तुझं गिफ्ट. इथून पुढे तुला काहीही लागलं, काहीही हवं असेल तरी हा भाऊ तुझ्या सोबतही आहे आणि पाठीशी आहे. घे. थँक्यू. आम्हालाही गोड आवडतं. भरवा पेढ्या भरवा, पेढ्या भरवा. म्युझिकल माहोल संपलाय.
हॅलो समीर, मला ऍक्च्युली तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज मला भेटशील? म्हणजे अविनाश बद्दलच बोलायचं असणार हिला. नक्कीच. अरे देवा, हे काय होऊन बसलं? अरे काय असं महत्वाचं सिक्रेट आहे तुमचं जे आम्हाला तुम्ही सांगत नाही आहात? हा, ते अरे काहीतरी सिक्रेटच बोलायचं असणार ना तिला. सिक्रेट? हो, पण नवऱ्यापासून काय सिक्रेट? काय नाही, मला आता हे काय सिक्रेट आहे ना हे कळलंच पाहिजे. अगं तो आता एवढं विचारतोय तर सांग की काय ते सिक्रेट. एक्झॅक्टली, असं काय सिक्रेट? हा, थांबा थांबा थांबा, मी सांगतो नेहाला माझ्याशी काय बोलायचं. काय बोलतोय हा समीर? याला खरंच माहिती असेल का? समीर, माहिती असेल तर प्लीज बोलू नकोस. प्लीज बोलू नकोस समीर. मला माहितीये नेहाला काय सिक्रेट सांगायचंय. जे सिक्रेट नेहाला मला सांगायचंय ते एका नात्याविषयी, बरोबर ना? आणि ते नातं आहे माझं आणि शेफालीचं. हे काय चाललंय? तिच्याशी असंच वागलं पाहिजे. तिने अजून काही केलं असतं ना आजोबा तरी एवढा चिडलो नसतो मी. पण हिने विश्वासघात केलाय माझा. सगळं लपवलंय माझ्यापासून काही गरज नसताना. यश, मी खरंच तुला सांगणार होते. यश, खरं सांगते. यश, मी तुला सांगणार होते. यश, अरे नेहानी गोष्टी लपवल्या नाहीयेत. तिला काय म्हणायचं त्याची बाजू मांडण्याची एक संधी तरी दे. शट अप! मला तुझी बाजू ऐकायचीच नाहीये नेहा. तुझ्याकडे भरपूर वेळ होता तुझी बाजू समजावून सांगायला, पण तू तसं नाही केलं. आता आपण दोघं या घरात नाही राहू शकत. माझा निर्णय झालाय आजोबा. या घरात इधर ही राहील किंवा मी. आजोबा प्लीज सांगा ना तुम्ही यशला. अरे यश, मी किंवा मी आजोबा. अरे यश, यश, यापुढे परी सुद्धा माझ्या सोबतच राहील. या असल्या खोटारड्या बाईबरोबर परी नाही राहू शकत. अरे अविनाश, जरा इकडे. येस सर. तब्येत कशी तुझी आता? सर चालू आहे ट्रीटमेंट. डॉक्टर म्हणाले की केमोथेरपी करावी लागेल. एक काम कर, तुझे रिपोर्ट आणून मला दाखव. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत. मी त्यांना ते रिपोर्ट दाखवतो. आय एम शुअर विल प्रिस्क्राईब अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. सर म्हणजे तुमच्या ओळखीचे डॉक्टर म्हणजे ते जे काय पैसे जास्त वगैरे. डोंट वरी अबाउट इट. मी तुला सांगितलंय ना, आय टेक केअर ऑफ इट. हे बघ, माणसांपेक्षा पैशांना मी कधीच जास्त महत्व दिलं नाहीये. आणि तू आमचा एम्प्लॉई आहेस, आमच्याकडे काम करतोयस म्हटल्यावर तुझी तब्येत व्यवस्थित राहणे ही आमची जबाबदारी आहे. सो तू आणून दाखव मला रिपोर्ट. आय टेक केअर ऑफ. ओके यश, अरे नेहा कुठे आहे? नेहा काकू ती बंडू काकांकडे गेली. ओ, फोटो आले होते तिला दाखवायचे होते. कसले फोटो? मंगळागौरीचे. ओ अच्छा, थांब तुला दाखवते. हा बघ. Isn't she beautiful? व्हेरी प्रिटी. आणि हा बघ. नाईस, व्हेरी Beautiful ना? नाईस, व्हेरी And see this? व्हेरी प्रिटी. येस, किती क्यूट दिसतेय. इतकी सुंदर दिसते. बघता क्षणी कुणीही प्रेमात पडेल तिच्या, हो ना? मी लग्न केलंय तिच्याशी काकू. प्रेमात पडूनच लग्न केलंय. आता अजून कोण कशाला तिच्या प्रेमात पडेल? येस येस येस, आय नो आय नो.
तो तिच्या अखंड प्रेमात बुडालाच माहितीये मला. तुला परीचा एक फोटो दाखवते मी. ही बघ, क्यूट ना. क्युटी बट दिस इज नॉट फेअर. ओके, म्हणजे काय? म्हणजे तू आणि नेहा तुम्ही टीम आहात. ओके, तुम्ही दोघं एकमेकांना, राईट? पण परी ती बिचारी एकटी आहे ना. मला असं वाटतं ना यश, की आता परीला एक लहान भाऊ किंवा बहीण असायला पाहिजे. आय थिंक यू शुड टेक अ चान्स. बघू. वॉट बघूया? काही बघूया वगैरे नको. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्या. मला काय वाटतं माहिती का, यू बोथ शुड टेक अ स्मॉल ब्रेक. वेकेशनला गेलात ना तुम्ही तर व्हॉट आय थिंक यू नो. काकू आपण नंतर बोलूया या विषयावर. कम ऑन यश. मला ऍक्च्युली एकदम कॉल्स करायचे. आय नो यश. बंडू काका. हॅलो, काय रे बंडू, कसा आहेस? अरे ओळखलं नाहीस? मी बोलतोय अविनाश, परीचा ड्रायव्हर. मला का फोन केलास नीच माणसात? तुला सोडणार नाही मी. अरे हे बंडू काका, ऐक की जरा. आता तुझी धिंड निघणार आहे, धिंड. नेहा आज यशला सगळं सांगणार आहे. बघ बघ. काय? हॅलो हॅलो. बंडू काकाच्या तर ही नेहा सुधारणार नाही. तर किती वेळा सांगितलं की असं नको वागूस तरी. आता जर का या नेहाने त्या यशला सांगितलं ना तर काय गे, इथे तुझा नवरा मारायला टेकलाय आणि तुला त्या यशवर्धन चौधरीला सगळं खरं खरं सांगायचंय. नवऱ्याचा पोळका येत नाही तुला, काळजी नाही वाटत. आता तू जर का त्याला सगळं खरं सांगितलंस तर माझी नोकरी जाईल, राहायची सोय जाईल. कळत नाही का तुला? ठीक आहे, तुला सांगायचंय ना त्याला खरं सांग, सगळं खरं खरं सांग. मग मी पण काय करतो ते बघ. तू तुझ्या नवऱ्याशी खरं बोल, मी माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जातोय. लक्षात ठेव. सरकली का? पायाखालची जमीन सरकली. तेव्हा लक्षात ठेव, मी आता इथे पॅलेसच्या मागच्या मेन रोडवर उभा आहे परीला घेऊन. इथे यायचं, 10 मिनिटात तिच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि शपथ घ्यायची यशला काही सांगणार नाही म्हणून. आणि हे जर का केलं नाहीस ना तू तर मी माझ्या मुलीला परीला इथून कायमचा घेऊन जाईन. या 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 नेहा मॅडम या. तुम्ही इथे? त्या मूर्ख आहेस तू? मूर्ख आहेस? डोकं ठिकाणावर नाहीये का तुझं? काय करतोस? परी कामत आहे ना, तर तुझी मुलगी नाही, ती यशवर्धन चौधरीची मुलगी. मला डोळे दाखवू नको. जर तिला उद्या काही झालं ना तर तू मरशील. त्या बंडू काकांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की मी आज यशवर्धनला सगळं सांगणार आहे म्हणून. मी आहे ना इथे, मी आहे ना, मी लक्ष देते ना. तू कशाला तुझं नसलेलं डोकं चालवतोयस रे? आणि तू कोणाच ऐकलंयस? त्या बंडू काकाचा. अरे ज्याला 5 मिनिटांपूर्वी काय केलेलं हे आठवत नाही, सुचत नाही, जो काही वाटेल ते बरळतो, त्याचं ऐकलंस तू. आणि काय केलंस? मला फोन करायच्या ऐवजी नेहाला फोन केलास. काय वाटेल ते बोललास तू. तुझं ना नशीब थोर आहे की तो फोन मी उचलला. मग तर नेहाला कळलं असतं ना हे तुझं काही खरं नव्हताच. पण मी तोंड बंद करतो. बारी नाशी तोंड बंद ठेवायचं आणि तुझ्या कामाशी काम ठेवायचं. Useless. हा काय करतो इथे? यश कुठे घेतून आला? अरे बापरे.